तर आज होत्या 3 फ्लॉवर ज्वेलरीची ऑर्डर आणि 1 वरमालाची ऑर्डर. त्यात आम्हाला ज्वेलरी करायला खूपच लेट झाला, कारण दुसऱ्या दिवशी 3 सप्तपदीची ऑर्डर असल्यामुळे आम्ही फ्लॉवर्स कट करत होतो. इकडे दीदीने मंडवळ्या तयार करायला घेतलेल्या आणि निखिल तगत कट करत होता. आमचा छोटा समूह पण आम्हाला कामाला मदत करत होता. तसं म्हटलं तर आज सगळेच जण खूप काम करत होते. आणि ह्याही झाली आमची पहिली हळदीची ज्वेलरी. त्याच्यामध्ये ह्या छोट्याशा तगरच्या खूप सुंदर अशा मंडवळ्या तयार केलेल्या होत्या. हे ओरिजिनल फ्लॉवर्सच्या मंडवळ्या आहेत. एका पाठोपाठ एक काम कंप्लीट करतच चाललो होतो. दुसरी ज्वेलरी लगेच कंप्लीट करायला घेतली आणि इकडे यांनी वरमालेची सुरुवात केली. फ्लॉवर्स इतके फ्रेश होते, ते बघूनच आम्हाला त्याचे फोटोज व्हिडिओज काढू वाटत होते. त्यानंतर त्यांनी पटकन फ्लॉवर्स कट करून घेतले. इकडे आमची चिमोली सगळेजण सप्तपदीच्या तयारीसाठी गुलाबाच्या पाकळ्या करत होत्या. चौघही मस्त काम करत होते. तरी आम्हाला काम करत एवढा उशीर झालेला, तरी आमची पोरं झोपली नाहीत, काम करत बसलेली. आणि आमच्या वरमाला तयार होत होत्या. दीदीने खालचे गोंडे वगैरे तयार करून घेतले. रात्री काम करत करत खूपच लेट झाला होता. रात्रीचे 1:17 झाले तरी आमची कामं चालू होती. इकडे आमची चिलीपिली झोपून गेली आणि आमची इकडे कामं चालू राहिली. आणि ही दुसरी बेबी शॉवरची ज्वेलरी आहे, ती एक फायनल रेडी झाली. ही ज्वेलरी जाणार होती वाईला. सकाळी मॉर्निंगला ज्वेलरी पाठवायची होती, सो लेट नाईट काम चालू होतं. ज्वेलरीचा फायनल लुक होता. तुम्हाला कशी वाटते ज्वेलरी नक्की सांगा, कमेंट करा. ज्वेलरी कंप्लीट झाल्यानंतर आमचा राहिला आता फक्त हाराचा विषय. आणि हार घेतला कंप्लीट करायला. हार रेड आणि व्हाईट फ्लॉवर्समध्ये होता. आणि इकडे परत कोमलताईंचं पाशली कट करायचं काम चालू झालं. कोमलताईंनी पटपट पाशली कट करून घेतली. आमचे हार फायनली रेडी झाले. दुसरी ज्वेलरी ही कंप्लीट झाली. ही हळदीचीच अजून एक ज्वेलरी होती. आज टोटल 3 ज्वेलऱ्या होत्या, 2 हळदीच्या आणि 1 बेबी शॉवरची. आणि 4th वरमाला ज्वेलरी सगळ्या बॉक्समध्ये पॅक करून ठेवला आणि वरमालेचे गुच्छ तयार करायला घेतले. मस्त रेड आणि व्हाईटमध्ये गुच्छ तयार करून घेतले. हे गुच्छ खूपच सुंदर दिसत होते. आणि आमची फायनल वरमालाही तयार झाली. पूर्ण ऑर्डर्स कंप्लीट व्हायला रात्रीचा खूपच वेळ झाला. पटकन काम कंप्लीट केलं. जवळजवळ रात्रीचे 2:12 झालेली आम्हाला काम कंप्लीट करायला. आणि आम्ही पसारा आवरायला घेतला. ही झाली आमची ज्वेलरीची आजची रात्र. कशी वाटली नक्की सांगा, कमेंट करा.